आम्ही आमची कलेक्टर 28 मेच्या भागात. आजचा भाग अतिशय जबरदस्त असणार आहे. कदम स्वप्नीलला म्हणता सगळी तयारी झाली का? आता इथून गेल्यानंतर थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू होईल. अर्जा खुश आहे ना? हो खुश आहे तर. विनया काका ही मूर्ती? अरे ती आप्पी घेऊन आली होती. स्वप्नील अरे ती इथं बसून बोलली माझ्याशी काय बोलली तेच आठवत नाही. नाही रे लय वेळ बसली होती हातात हात घेऊन. आता काय उपयोग आहे जाऊ दे. तू आता कशाला त्या गोष्टी काढतो? ते तिला माहिती आहे का रे? हो रुपालीने सांगितलं तिला लग्न ठरल्याचं. मग विनया काका आठवतो का? काय बोलली आप्पी? माझ्या हातावर तिच्या डोळ्यातून पाणी पडलेलं आठवते. इकडे रुपाली अपर्णास म्हणते नमस्कार. तेथे बाप्पू येतात आणि ही रुपाली नमस्कार घालते. बाप्पू म्हणतात तुम्ही या की घरात तरी या. अपर्णा चालेल ना मी घरी आलेले. ओ ताई तुम्ही असं का बोलता? नाही मी तुला घरात येऊ दिलं नव्हतं ना. ते तर सारं सोडा. मोना म्हणते वंश या कोण आहे? अगं त्या माझ्या मोठ्या जाऊबाई रुपाली ताई. अच्छा आत या ना ताई. तुम्ही काय घेणार? नाही नाही मला नको. उलट मीच घेऊन आले तुमच्या सगळ्यांसाठी आनंदाची बातमी. दिप्या म्हणतो कसली आनंदाची बातमी? लगेच रुपाली अर्जुनच्या साखरपुड्याची पत्रिका अपर्णाच दाखवते आणि म्हणते बघ अपर्णा. मोना म्हणते बघू आणि पत्रिका घेते व म्हणते छान आहे पत्रिका. मी खास निमंत्रण द्यायला आले. सर्वजण या. आजच साखरपुडा आहे. बापू म्हणतात अहो रुपाली तुम्ही असं का वागताय? हाच प्रश्न जर तुम्ही अपर्णाला विचारला असता तर ही वेळ आलीच नसती. हे बघा त्या दिवशी तुम्ही घरी आली त्या दिवशी अपमान केला. आता त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये बोललात आणि आता घरी तेच. दिप्या म्हणतो हे बघा रुपाली ताई हे लई चुकीचं आहे. ताई का असं करता तुम्ही? कुठला राग एवढा? 7 वर्षाचा. 7 वर्ष व्हायला गेली तुझ्यामुळं भाऊजींची. फक्त भाऊजींचीच नाही आमच्या सगळ्यांचीच. जे काही घडलं त्याला मी जबाबदार आहे. कारण तू आहे अपर्णा. आज मी एवढंच सांगायला आले. तुझा आणि आमचा संबंध संपला कायमचा. तू कधीच येऊ नको आमच्या घरी. बापू म्हणतात एवढी कसली घाई झाली तुम्हाला? घाई वाटते तुम्हाला काय हो? आम्ही सगळे निर्णय तुम्हाला विचारून घ्यायचे का? अपर्णा म्हणते ताई बापूशी सांभाळून बोला तुम्ही. दिप्या म्हणतो रुपाली ताई तुम्ही काय करताय कळतंय का? डिवोर्स पेपर पाठवताय एंगेजमेंट काय करताय? मला बोलायचं आहे दाजीची. रुपाली म्हणते आता बोलून काहीच उपयोग नाही. दिप्या म्हणतो गेली 7 वर्ष माझी बहीण वाट पाहती दाजींची. तुम्ही तिला एकदाही न विचारता लग्नाचं ठरवलं? अहो अमोलचं तरी विचार करा. अमोलला कुणी तोडलं? मी नाही तोडलं. अपर्णा सरकार आणि काकींना तू अजून मदत करते. ज्यांनी अर्जुनच्या आईला मारलं मग काय करणार आहे ते? दिप्या म्हणतात हे सगळं तुम्हाला का वाटतं दाजींना? मोना म्हणते आता त्यांनाच वाटत असेल ना. दिप्या म्हणतो मोना तू थांब जरा. हे सगळं जर दाजींना वाटत असेल ना तर हे सगळं मला त्यांच्याच तोंडून ऐकायचं आहे. अपर्णा म्हणते दिप्या थांब. हे बघ आज एंगेजमेंट आहे. अर्जुनला खरंच वाटत असेल तर बोलून फायदा नाही. रुपाली म्हणते तुम्ही आज तिकडे येऊ नका. बापू म्हणतात मग पत्रिका घेऊन तुम्ही का आलात? आली आहे तुम्हाला सगळ्यांना शेवटचा निरोप द्यायला. अपर्णा तू आज आत्ता भाऊजींसाठी मेली आहे. बस करा या तुम्ही आता. दिप्या म्हणतो रुपाली ताई तुम्ही जर असं बोलणार असाल तर आम्ही कसा तुमचा मान ठेवणार? पाहिजे तर मी हात धरतो. या तुम्ही. रुपाली ताई जा तुम्ही इथून. मी शेवटचं सांगते तुमचा आणि आमचा संबंध संपला असे म्हणून रुपाली तेथून निघून जाते. अमोल हरवलेला बॉल घेऊन येतो आणि म्हणतो मला एंगेजमेंटला जायचं आहे. मोना म्हणते चला मी तुम्हाला मदत करते. मोना म्हणते वंश हे घ्या आणि पत्रिका देते अपर्णाकडे. मी आवरते. अप्पी म्हणते माझी फाईल राहिली आता आणि आतमध्ये जाते. आणि आतमध्ये गेल्यानंतर अर्जुनच्या लग्नाची पत्रिका बघते आणि रडत असते. अपर्णाला तिनं बोललेलं सर्व आठवतं. अपर्णा म्हणते नियती काय खेळ लावला ग तू हा? मला वाटलं होतं मी इकडं आल्यानंतर सगळं सुरळीत होईल पण काही नाही. उलट मी इकडं आल्यापासून सर्व दूर पळत चाललं आहे. अमोलला त्याच्या बापाचं सांगितल्यापासून सारखं तो शहंशाह शहंशाह करतोय. अर्जुन एंगेजमेंट करतोय. काय चाललंय नियती सांग तरी अर्जुनला जाऊन. इकडे साखरपुड्यासाठी अर्जुनची तयारी चालू असते. चिंचोके अर्जुनला म्हणतो साहेब जे होतं ते चांगल्यासाठीच होतंय. साहेब कार्यक्रम झाल्यानंतर आता दोघांनी जुडीने यायचं. मस्तपैकी मटणाचा बेत करूया आपण.
साहेब काय करताय? झालं की बटन लावून. चिंचोके मला तुझं पटतंय रे. या गोष्टीत अडकून पडलं तर फक्त त्रासच होतो. ते बी वर्षानुवर्ष. लगेच तिथे आर्या येते. आज सकाळचंच उदाहरण घे रे चिंचोके. मी आर्याच्या बोटात अंगठी घालतोय आणि मला जोरात आवाज आला, बाबा बाबा. मी शोधायला लागलो तर अमोल मला कुठेच नाही दिसला. मी खडबडून जागा झालो. घामाघूम झालो होतो मी. मला आप्पीशी बोललं पाहिजे आत्ताच. अर्जुन आप्पीला फोन लावतो. पण आप्पीचं कामात लक्ष असते, तिचं फोनकडे लक्ष नसतं. आज तरी फोन उचल आप्पी. नाही उचलणार ती. कामात असशील ना. अर्जुन फोन ठेवून देतो आणि म्हणतो, हे बघ असं आहे चिंचोके. आणि मागे बघतो तर त्याला आर्या दिसते. तू कधी आली इकडं? मगाशीच एक इम्पॉर्टंट कॉल आला होता. तेच तुला सांगायला आले होते. मी ऐकलं. तुला सकाळी काय स्वप्न पडलं होतं ते. सकाळी मी जे बोललो ते सगळं खरं होतं. फक्त माझा जीव अडकला आहे अमोलमध्ये. मी त्याला दूर नाही ठेवू शकत. मी त्याला विसरू शकत नाही. अर्जुन ते माहिती आहे मला. आर्या म्हणते, मी तुला एक प्रॉमिस करते. आपण दुसऱ्या मुलाला जन्माला नाही घातलं तरी चालेल मला. बघू आपण. योग्य वेळी तो निर्णय घेऊ. मी अमोलला माझा मुलगा मानेन. त्याला पडती बाजू देणार नाही. हे पटतंय ना तुला? हो पटतंय. फक्त अपर्णा मॅडमशी कामचं बोलणं सोडून दे. आर्या थँक्यू. खरंच तू खूप मोठ्या मनाची आहे. आत्ता मी तुला प्रॉमिस करतो. इथून पुढं आपल्या नात्यात कधीच नाही. थँक्यू अर्जुन. सरकार आणि रुक्मिणी काकू अर्जुनच्या घरी येतात आणि सरकार म्हणतात, रुक्मिणी हेच आहे अर्जुनचं घर. अहो भारीच आहे. इन्स्पेक्टर आहे आपला अर्जुन. इथं कोणी बघितलं ना आपल्याला हाकलून देईल. हो आपली चूक आहेच तेवढी मोठी. म्हणूनच म्हणते. आधीच सारे चिडलेत आपल्यावर आणि आता साखरपुडा थांबवला म्हटल्यावर अर्जुन किती चिडल आपल्यावर. म्हणून मी म्हणते आपण नको करायला. अगं आपण नाही थांबवायचा. तोच थांबवल. तोच. त्याला आपण नाही सांगणार तर कोण सांगणार? अगं त्याच्यासाठीच तर आपण आलो आहे ना. पण मला लय भीती वाटते. रुक्मिणी आपलं काय व्हायचं ते होऊ दे. पण आपल्याला हे करावंच लागेल. लवकरात लवकर ते दोघं परत येतील एवढा तर प्रयत्न करू शकतो आपण. अमोल आणि त्याचे मित्र गाडीमधून खाली उतरतात. इकडे रुक्मिणी म्हणते, कोण आहे हो? सरकार म्हणतात, काय ओळखीचं दिसत नाही. अमोलला त्याचा मित्र म्हणतो, आपण इकडं फोटो काढूया का? हो चालेल. लगेच विनया काका आणि स्वप्नील येतात. विनया काका म्हणतात, कोण रे तुम्ही? लगेच अमोल म्हणतो, आम्ही सगळे मास्तरांचे विद्यार्थी. आम्ही त्यांच्या समर कॅम्पमध्ये होतो. विनया काका म्हणतात, अरे वा वा वा. तुम्ही मास्तरांचे बाबा आहात का? स्वप्नील सर म्हणतात, बरोबर ओळखलं तू. तू कोण? मी सिम्बा. अरे हा अर्जुन बोलायचा तुझ्याबद्दल. चला आज चला. चला रे. एकूण सरकार आणि रुक्मिणी वहिनी लपून सर्व बघत असतात. वाईट ह्याच गोष्टीचं वाटतंय. या काळात मी त्याच्यासोबत नाही. विनया काका म्हणतात, आपण कुठे भेटलोय का रे? अमोल म्हणतो, हो झाडे घेताना. लगेच विनया काका म्हणतात, हा हुशार आहेस की तू. मग माझ्या बाबासारखा आहे मी. कितवीत आहे रे तू? मी आता दुसरीत येणार आहे. तुम्ही सगळे समर कॅम्पमध्ये होता का? हो. माझे मास्तर खूप भारी आहेत. आम्हाला खूप मजा आली. अरे वा. तू चित्र पण काढलं होतं ना एक? हो मीच पेंटिंग केलं होतं. पण ते मास्तर घरी घेऊन आले होते. बाळा तुझ्या हातात देवानी खूप चांगली कला दिलेली आहे. ती जप आणि खूप मोठा हो तू सिम्बा. हो. तुझं शाळेत हेच नाव आहे का? नाही. शाळेत काय नाव आहे तुझं? लगेच रुपाली तिथे येते आणि म्हणते, मामांजी आओ कधी आलात? तब्येत एकदम ओके आहे ना? हो बरं वाटतंय आता. खरं तर मी नाचणारच होतो पण डॉक्टरांनी नाही सांगितलं ना. बरं तुम्ही आवरून घ्या म्हणजे आपल्याला कार्यक्रमाला सुरुवात करायला. द्या इकडं मी पिशवी ठेवते. रुक्मिणी म्हणते, आओ आपण हे नको करायला. जे घडतंय ते घडू द्या. सरकार म्हणतात तेच तर घडू द्यायचं नाही. रुक्मिणी कितीही वाईट झालं तरी चालेल. आपल्याला ते करावंच लागेल. रुक्मिणी. स्वप्नील पाहुण्यांचं स्वागत करीत असतो. लगेच स्वप्नीलचं लक्ष सरकार आणि रुक्मिणी काकीकडे जातं. स्वप्नील सरकारांजवळ येतो आणि म्हणतो, सरकार तुम्ही का आला तिथं? सरकार म्हणतात, स्वप्नील बाळा निघा आधी. आई मी यांना चांगलाच ओळखून आहे. आज न बोलावता हे येते आलेत म्हणजे यांचा हेतू काही चांगला नाही आहे. सरकार म्हणतं, स्वप्नील अर्जुनचं. स्वप्नील म्हणतो, थांबा. आमचे नावं घेण्याचा अधिकार तुम्ही गमावलेला आहे. इतक्या वर्षाने अर्जुनच्या आयुष्यात काहीतरी चांगलं होतंय. नेमकं त्याच वेळेस तुम्ही इथं आला. निघा.
स्वप्नील रागारागाने आतमध्ये निघून जातो. रुक्मिणी म्हणते, अहो आपण परत जाऊया. नाही रुक्मिणी, काही करून आपण आत घुसलोच. आजचा भाग कसा वाटला ते लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.